एनजी जनरेशनला गटरछाप म्हणून हिरवणाऱ्या भाजप खासदार कंगना रनौत ह्या चांगल्याच वादात सापडल्या आहेत। त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नव्या वादाला आता तोंड फुटलंय। दिल्लीच्या जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनात विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारला टार्गेट केलं होतं। विद्यार्थ्यांनी विविध मीम्स पोस्ट सोशल मीडियावर शेअर करीत सरकारवर निशाणा साधला होता। जेनझी नजर जनरेशनच्या सोशल मीडियावरील त्या प्रक्रिया खासदार कंगना रनौत यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्या। त्यातूनच कंगना यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करीत आंदोलक विद्यार्थ्यांवर गरळ ओढली। त्यांनी जेनझींना थेट गटरछाप म्हटले। त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय। विरोधकांसह तरुणाईनं कंगना रनौतवर टीकेची झोड उठवली आहे। त्यावर आता कंगना यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण देताना आपला मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित केलाय। कंगना रनौत आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। तर कंगना यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये काय म्हटलंय ते पण आपण बघणार आहोत। ते म्हणतात की ज्या तरुण हिंदू मुलांसाठी महिलांसाठी खरं स्वतंत्र असतात त्या बंडखोर निर्णय घेतात, त्या रोखठोक विचार मांडतात, करिअरचे वेगळे मार्ग निवडतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात, त्यांना पालकांच्या मदतीची गरज भासत नाही। जर तुम्ही कोणत्याही जबाबदारीशिवाय जीवन जगत असाल तर तुम्ही केवळ एक वाया गेलेली व्यक्ती आहात। त्या ड्रग्ज घेणे, दारू पिणे आणि अनेकांशी शरीर संबंध ठेवण्यावर गर्व करतात, आपल्या पालकांच्या कमाईवर निर्लज्जपणे जीवन जगतात। एका छोट्या गोष्टीची तुम्हाला आठवण करून देते, स्वतंत्र जीवन कमाईतून मिळवावं लागतं। जर तुम्ही कोणत्याही जबाबदारीशिवाय स्वतंत्र जगत असाल तर तुम्ही वाया गेलेली व्यक्ती असून तुम्ही गटार छाप आहात। जिनके माता पिता बहुत ही कंजर्वेटिव है, हम जानते हैं कि हमारा हिंदुस्तानी समाज कैसा है। उनकी बेटियां ऐसे इतनी गंदी गंदी भाषा में बात कर रही हैं, समाज में उनकी क्या इज्जत रह जाएगी और उनको किस तरह की विपरीत परिस्थितियों का सामना करना पड़ेगा। क्या ये सोचते हैं क्या हम लोग एज अ सोसाइटी दिस इज नॉट एक्सेप्टेबल टू अस इन एनी वे। आप उनको सड़क पर सेक्सुअल गालियां देंगे, उनके मान को हानि करेंगे। मेरे आराध्य, मेरे भगवान हो, चाहे मेरे नेता हो, प्रधानमंत्री जी से जो है लोग उनको एग्जाम बडी कहते हैं। बच्चे उनके साथ में कितने लोगों की भावनाएं, कोई उनको लीडर मानता है, कोई उनको दोस्त मानता है, कोई उनको परिवारजन मानता है, कोई उनको भगवान मानता है। उसी तरह से आप किसी की फीलिंग्स हर्ट नहीं कर सकते हैं। ये कोई कूल बनना नहीं है, ये एक बेसिक सिविक सेंस है और अगर आपको ये नहीं आती है तो आपको सीखना पड़ेगा। आप ये फेमिनाजी से प्रभावित मत होइए, अपनी ज़िंदगी बर्बाद मत करिए। इस भौंडेपन को सिर्फ और सिर्फ आप अपने कमरे में डिस्प्ले कर सकते हैं, बाहर जाके आपको मर्यादा में रहना पड़ेगा। मला वाटतं असं कोणी स्टेटमेंट करता कामा नये। आपण बोलताना थोडा विचार केला पाहिजे, कारण इतके विषय गंभीर आहेत। मोदीजींनी स्वतः त्या विषयामध्ये आता लक्ष घालून मोदीजी स्वतः त्या विषयात बोलत आहेत। त्यांनी आता परीक्षा पद्धतीमध्ये किती सुधारणा ते करतायत आणि मग असं असताना मला वाटतं आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, आपण थोडं तोडून मापून बोललो पाहिजे। ती खासदार आहे, ती एक खानेडी नटी आहे, तिच्यावर असं थू करायला पाहिजे। इतकी नालायक बाई आहे। खरं म्हणजे निवडलंय ह्याच्यासाठी पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब किंवा जे कोण आहेत त्यांनी तिच्यावर कंट्रोल करा। अरे तुम्ही झेनजी जे आपलं युवा तरुणांचं तुम्ही पुन्हा रक्ताला आव्हान करताय, तरुण दाखवून देतील, तरुण तुम्हाला दाखवून देतील। तर राखी सावंतने देखील आता टीका केली आहे। कंगनाच्या बाबत आधी काय घडत होतं याची आठवण राखीने करून दिली, बघा। हमारी लड़कियों के, देश की लड़कियों को क्या बकवास कर रही है चुड़ैल? हाँ, क्या बकवास कर रही है मेरे स्टूडेंट लड़कियों को, मेरे देश की लड़कियों को। एक कान के नीचे थप्पड़ तो खाई थी ना एयरपोर्ट पे। हाँ, तुझे डर नहीं है और थप्पड़ खाएगी सब जगह से। तो मेरे लड़कियों, मेरे देश की लड़कियों के साथ क्या बकवास कर रही है। तर आपण बघतोय राखी सावंत हिने देखील आता कंगना रनौत हिच्यावरती
टीका केलेली आहे. कशा पद्धतीने यापूर्वी कंगनासोबत काय घडलेलं आहे ते तिला आठवण करून देण्याची गरज आहे का, अशा पद्धतीचं वक्तव्य राखी सावंत हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटलेला आहे. आणि अनेक नेते मंडळांकडून सुद्धा राखी सावंतवरती आता टीका करण्यात येते की जेनझी जी जनरेशन आहे, युवा जे तिथे प्रदर्शन करत होते त्यांच्यावर अशा पद्धतीचं टीका करणं हे बरोबर नाही, असं वक्तव्य नेते मंडळी आणि अर्थातच काही सिनेमा जगतच्या लोकांकडून सुद्धा आले.